location. अकरा 12 13 12 नंबर 13 नंबर इन्फॉर्मेशन एरिया याचे 18 नंबरपर्यंत प्लॅटफॉर्म आहेत. मला 16-17 नंबरला जायला सांगितलेलं आहे. बघूया. हे प्लॅटफॉर्मची जागा ठिकाणी ही जी तुम्हाला मी राजकोटला पाहिलं होतं सेम इथं पण दिलेलं आहे. हेरिटेज प्लेस ऑफ मुंबई डिव्हिजन सेंट्रल रेल्वेज, वेरियस फोटोग्राफ्स, 100 years ऑफ रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन. हे मस्त घाटातनं गाडी चाललेला फोटो हा एकदम जबरदस्त लोकेशन. ब्युटी ऑफ सेंट्रल रेल्वे टू आईज ऑफ रेल्वेज, रेल्वे फॅन्स. टुरिस्ट प्लेस ऑफ मुंबई. काय काय बघायचं मुंबईमध्ये यायला. स्लीपिंग पॉड्स, नमा रेल्वे विधिकरण शब्दचे 100 वर्ष. गांधीजींचा पुतळा आणि हिचा आता मी ट्रेन पकडायला पळत आहे. चला भेटूया पुढं. हे बहुतेक सगळं लगेज बुकिंगचं आहे. आणि हे 16-17 प्लॅटफॉर्म नंबर आहेत. माझं 16 किंवा 17वर गाडी येणार आहे अशी अपडेट मिळालेली आहे. त्यामुळे आता जरा अजून तरी गाडी आली नाही निश्चित आहे. सगळेजण आपल्या आपल्या कामात थोडे बिझी असतात. इथे 17 नंबरवर कोणाला घेणार हे आता अनाऊन्स केलेलं आहे. माझा डबा S6 आहे. S6 S1 दिसतो इथं. पुढे जाऊया. चला. कोणार्क भुवनेश्वर एक्सप्रेस. मी कोणार्क एक्सप्रेस पकडणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर 17 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. कोणार्क एक्सप्रेस टिल लिगमपल्ली हैदराबाद. माझा 17 नंबरचा बोर्ड दिसत असेल. 17 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे. हे कंस्ट्रक्शन चालू आहे आजूबाजूला. तिथं जरा रिकामी जागा आहे. आता मी बसतो. गाडी येत आहे असं इंडिकेशन आहे. चला. ही कोणार्क एक्सप्रेस आहे. अरायविंग ॲट प्लॅटफॉर्म नंबर 17 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस टू भुवनेश्वर. भुवनेश्वरला मी जन्म झाला आहे माझा. शुअरली आता मला डेस्टिनेशन पकडायची गाडी पकडायला मिळालेली आहे. माझा S6चा डबा आहे. इथं येईल बहुतेक. तो आता वाट बघूया त्या डब्याची. आपका सफर मंगलमयी हो असं मेसेज सारखे देत होतात. तर मंगलमयी हो शब्दात पण. माझी सीट नंबर आहे. असं बर्थ असतो इथे. ज्यांनी ट्रॅव्हल केलं नाही त्यांनी दाखवतोय. आता मी माझ्यावर बसणार विंडो सीट.